ओमकाली रामकृष्ण हरी. आजचा व्हिडिओ बनवायचा मानस किंवा हेतू हवन कसा करायचा आणि हवन करण्याची काय पद्धती आहे. तर ही सरळ आणि सोपी साध्या पद्धतीने हवन करण्याची जी पद्धत आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊ की हवन करण्याची गरज का पडते आणि हवन का करावा. हवन म्हणजे नक्की काय. तर आजपर्यंत आपण हवन केले पण स्वतः हवन कधी केला नाही आणि हा हवन स्वतः पद्धतीने करण्यासाठी काय करावं लागतं हे शिकण्यासाठी हा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर हवन म्हणजे नक्की काय. हवन याचा अर्थ असा आहे की ज्या शक्तींची उपासना आपण करत असतो, त्या दैवताची उपासना करत असतो, त्यांना अग्नीच्या माध्यमातून अग्निदेवताच्या माध्यमातून आपण भोगप्रसाद प्रदान करत असतो. आणि प्रत्येक वेळेस स्वाहा म्हटलं की ती शक्ती आपलं मुख उघडत असते आणि आपण दिलेली आहुती ती भाताची असो किंवा हवन सामुग्रीची असो किंवा डाळिंबाच्या दाण्याची असो किंवा गाईच्या शुद्ध तुपाची असो, कुठली आहुती असो ती स्वाहा म्हणून आपण जेव्हा टाकत असतो तेव्हा ती शक्ती तिचं तोंड उघडत असते आणि ते दिलेला हवन तो भोगप्रसाद ती ग्रहण करत असते. म्हणजे सगळ्यात जास्त अग्नीच्या माध्यमातून त्या शक्त्यांना त्या तत्वाला भोग लवकरात लवकर पोहोचला जातो. म्हणून हवन हा महत्त्वपूर्ण आहे. तर हवन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे लागत असतात ते हवन सामुग्रीमध्ये हवन पात्र लागतं, नंतर गाईच्या शेणाच्या गोळ्या लागतात, नंतर पंचगव्य ते लागत असतं, नंतर समिधा लागतात, तदनंतर गाईचं शुद्ध तूप लागतं, शिजलेला आणि भात लागतो. जर महाकालीच्या आहुत्या असतील किंवा आदिशक्तीच्या आहुत्या असतील तर डाळिंबाचे दाणे लागतात. ह्या पद्धतीचं सामुग्री आपण करत असतो आणि ही सामुग्री जवळ ठेवायची असते. सगळ्यात आधी हवन करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या ह्या सामुग्रीचं सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तदनंतर हवन पात्र असल्याशिवाय हवन करता येत नाही. फारच अडचणीची वेळ असली तर आपण साध्या छोट्या भांड्यात किंवा लोखंडी पात्रावर आपण हवन करू शकतो. हे शक्यतो हवन कुंड असल्यास फार गरजेचं आहे, कारण की हवन कुंडाला काहीतरी शास्त्रीय कारण आहे. सगळ्यात आधी हवन कुंड आपल्या समोर घ्यायचं आहे. तदनंतर ते हवन कुंड स्वच्छ गंगाजल किंवा साध्या पाण्याने किंवा गुलाब जल या किंवा गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यावर प्रोक्षण करायचं आहे, म्हणजे शिंपडायचं आहे आणि ते हवन कुंड शुद्ध करून घ्यायचं आहे. नंतर हवन कुंड शुद्ध केल्यावर त्याच्यामध्ये एक गोळीचा तुकडा ठेवायचा आहे, त्यावर कापूर ठेवायचा आहे आणि एक कापूस चांगल्या गाईच्या तुपामध्ये पूर्ण भिजवून तो पण त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्याने अग्नी प्रज्वलित व्हायला मदत होते आणि मग अग्निनारायणाचं नाव किंवा जालिंदरनाथांचं नामस्मरण करून तो अग्नी पेटवायचा आहे. जालिंदरनाथांचं नाव का बरं घ्यायचं, कारण आपण अग्नी पेटवत असताना जे वैदिक मंत्र जे आहेत ते तुम्हाला पाठ करणं शक्य नाही आणि ते पाठ होणारही नाही. केले तर होऊ शकतात पण अजूनपर्यंत आणि आत्ता ह्या वेळेस तुम्हाला ते करणं शक्य होणार नाही. त्याचेही आपण प्रयोजन पुढच्या वेळेस करणार आहोत. पण तत्पूर्वी अग्निनारायण आणि अग्निनारायणाचे पुत्र जालिंदरनाथ हे असल्यामुळे अग्निनारायणाचं आणि जालिंदरनाथाचं नामस्मरण करून अग्नी प्रज्वलित करायचा आहे. आणि तदनंतर छोटे छोटे गहूचे तुकडे त्याच्या बाजूने लावून 2 किंवा 3 किंवा 4 चमचे तूप वरून टाकायचं आहे, म्हणजे ती गोळी भिजल्या जाते आणि अग्नी हा जास्त व्यवस्थित प्रज्वलित होत असतो. हा प्रज्वलित झाल्यावर त्याला हळदी कुंकू व्हायचा आहे, फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करून अग्निदेवताची आज्ञा घेऊन हवन चालू करायचं आहे. आता हवन चालू करत असताना सगळ्यात आधी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे. हवन चालू करत असताना सगळ्यात आधी आपल्याजवळ सगळ्या सामग्री असणं गरजेचं आहे. तुम्ही साधना करत असताना, अनुष्ठान करत असताना जर तुम्ही नववारण मंत्राचा म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा जर तुम्ही अनुष्ठान केलं असेल, 1.25 लाख जर अनुष्ठान केलं असेल तर 1 म्हणजे त्याच्या 1 हा हवन करायचा असतो. हा 1 हवन का वर करायचा असतो की हा 1 हवन केला की तुम्ही जे काही मंत्र साधना केली असेल ते सिद्ध होतात आणि तुमच्या मंत्राला ती ताकद येते, ते मंत्र सिद्ध होतात. ते मंत्र सिद्ध झाल्यावर वापरायचे कसे काय हा भाग नंतरचा आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण ते मंत्र सिद्धता व्हावी आणि पूर्णत्वाला जावे म्हणून हवन केल्यावर त्याचा स्वाहाकार झाल्यावर तो मंत्र सिद्ध होत असतो.
जर तुम्ही ओम नमः शिवाय पंचाक्षरी जर मंत्राचं अनुष्ठान केलं असेल तर ओम नमः शिवाय हा मंत्राच्या आहुत्या द्यायच्या आहेत. जर तुम्ही ओम काली मंत्राच्या केला असेल तर ओम काली मंत्राच्या आहुत्या द्यायच्या आहेत. जर तुम्ही 9वार मंत्र केला असेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं मंडाय विच्चे ह्या मंत्राच्या आहुत्या द्यायच्या आहेत. जर तुम्ही कालीचा बीज मंत्र ओम क्लीं कालिकाय नमः केला असेल ओम क्लीं कालिकाय नमः स्वाहा या मंत्राच्या द्यायच्या आहेत. जर तुम्ही भैरव मंत्र घेऊन बसले असेल तर ओम काल भैरवाय नमः असं करून आहुत्या द्यायच्या आहेत. तर अग्नी प्रज्वलित झाल्यावर सगळ्यात आधी 11 आहुत्या श्री गणेशाच्या नावाने द्यायच्या आहेत. कारण कुठलेही कार्य सुरू करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पाला श्री गणेशाला पूजल्याशिवाय पुढे कार्याला आपण जात नाही. म्हणून ओम गण गणपते नमः स्वाहा ओम गण गणपते नमः स्वाहा ओम गण गणपते नमः स्वाहा असं 11 आहुत्या भगवान गणेशाच्या द्यायच्या आहेत. तदनंतर पुढची आहुती असेल ती गुरुनामाची असते. गुरुनामामध्ये सर्वात श्रेष्ठ जे आहेत ते गुरु दत्तात्रय. मग ते दत्तात्रयांचा बीज मंत्र ओम द्राम दत्तात्रेय नमः स्वाहा ओम द्राम दत्तात्रेय नमः स्वाहा किंवा ओम दत्तात्रेय नमः स्वाहा हा केला तरी चालेल. या नावाच्या 11 आहुती द्यायच्या. तदनंतर तिसरी आहुती ही आहे भुलीची. कारण भगवान शिवाची आहुती हवन करत असताना हवन विधीमध्ये जर भगवान शिवाला मान दिला नाही तर हवन विधीमध्ये संकट येऊ शकतं किंवा ते पूर्णत्वाला जात नाही असं शास्त्र आहे. म्हणून सगळ्यात आधी भगवान शिवाची तिसरी आहुती द्यायची असते. ओम नमः शिवाय स्वाहा ओम नमः शिवाय स्वाहा ओम नमः शिवाय स्वाहा. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जर पाठ असेल व्यवस्थित म्हणता येत असेल तरच तुम्ही चकारार्थी शब्द वापरलेला आहे तरच वापरा. कारण याच्यामध्ये दोष लागण्याची शक्यता असते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बंधनां मृत्युर्मोक्षीयमामृतात् स्वाहा. हा जर येत असेल याला हा मृत्युंजय मंत्र म्हणतात. येत असेल तर याच्या 11 आहुत्या द्यायच्या आहेत. तदनंतर ह्या 3 आहुत्या महत्वाच्या झाल्यावर आणि मग आई जगदंबेच्या नावाच्या आहुत्या सुरुवात करणार आहात. जर तुम्ही ओमकाली मंत्र घेऊन बसले असाल तर 1 म्हणजे तुम्हाला कमीत कमी त्या जर 1.25 लाख केला असेल तर तुम्हाला 125 माळी तुम्हाला आहुत्या देणं गरजेचं आहे. आता एका व्यक्तीकडून 125 माळी आहुती देणं म्हणजे फार जड जात असतं. म्हणून आपण सामूहिकरित्या हवन करत असतो. मग जर 10 जण हवनाला बसत असतील किंवा 5 जण हवनाला बसत असतील तर 5 भागिले 125 करायचे. म्हणजे किती माळी येतात? 10 येतात, 5 येतात, 7 येतात. ते कॅल्क्युलेशन करायचं आणि मग तितक्या माळीचा त्या मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे. जसं आता ओमकारी जर असेल तर ओमकारी स्वाहा ओमकारी स्वाहा ओमकारी स्वाहा ओमकारी स्वाहा असं तुम्हाला त्या मंत्रमाळेच्या आहुत्या द्यायच्या असतील. जर नाही शक्य होत असेल तर कमीत कमी 21 माळी तरी तुम्ही त्या आहुती देणं गरजेचं आहे. आहुती देत असताना ह्याप्रमाणे तुमची बोटं झाली पाहिजे. हरणाचं मुख जसं असतं ह्या 3 बोटामध्ये चमचा किंवा आहुती द्यायची असते आणि आहुती असं दोन स्वाहा 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 म्हटलं की अग्नीमध्ये ती आहुती पडली पाहिजे. स्वाहा स्वाहा हे 3 चमचा जर धरायचा असलं तर 3 बोटात धरायचा आणि हात असं जसं आपण एक लहान लेकराला मुखामध्ये घास भरवतो त्या पद्धतीने प्रेमाने त्या गोष्टी करतो तसंच पद्धतीने ह्या क्षेत्रात पण तसंच आहे. स्वाहा केलं की अग्नीमध्ये आहुती पडली पाहिजे. स्वाहा म्हटलं की समोरची शक्ती तोंड उघडत असते, मुख उघडत असते, मुखामध्ये तो आपण स्वाहाकार करायचा असतो. अशा पद्धतीने पंचाक्षरी असू द्या, ओम नमः शिवाय स्वाहा किंवा ओम काली स्वाहा किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा किंवा ओम काल भैरवाय नमः स्वाहा अशा प्रकारे आहुत्या द्यायच्या आहेत. जर तुमचा आई आदिशक्तीचा मंत्र असेल तर पहिले त्या मंत्राच्या आहुत्या देऊन घ्यायच्या आहेत. नंतर जर कोणाचा पंचाक्षरी असेल तर ओम नमः शिवाय आधी घ्या, नंतर आदिशक्तीच्या आहुत्या घ्या देवीच्या. तदनंतर कालभैरवाची 1 माळ घ्यायची आहे. नंतर ओम हम हनुमते नमः ओम हम हनुमते नमः स्वाहा अशी 1 माळ घ्यायची आहे. कारण काली चालत असताना काली एकटी चालत नाही. कालीच्या पुढे हनुमंत असतो, मागे भैरव असतो. म्हणून ह्या दोघांच्या मध्ये काली चालत असतो. म्हणून तिघांचा स्वाहाकार करण्याचं आहे. ह्या आहुत्या सगळ्या झाल्यावर
नंतर तुमचे कुलदेवतेच्या आहुत्या द्यायच्या 11. नंतर ग्रामदेवता ये नमः स्वाहा, कुलदेवता ये नमः स्वाहा अशा 11 त्या आहुत्या द्यायच्या आहेत. नंतर सात्यासराच्या आहुत्या द्यायच्या. सात्यासरा देवताभ्यो नमः स्वाहा, सात्यासरा देवताभ्यो नमः स्वाहा. त्या झाल्या की नंतर मग सगळ्यात आहुत्या झाल्यावर मग हवन हा शांत करायचा असतो. तर मग गंगेचैव यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे हे मंगलाष्टकामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ते तुम्ही एका कागदावर तुमच्या डायरेक्ट लिहून घ्या आणि मग तो झाला स्वाहा म्हणून ती आहुती द्यायची आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या आहुत्या झाल्या की तदनंतर एक ओटीचं सामान छोटंसं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोरडं श्रीफळ जरी घेतलं तरी चालेल किंवा हे नसलं तर एक लिंबू घ्यायचं आहे. ओटीच्या सामानामध्ये ते ठेवायचं आहे. तदनंतर पूर्ण आहुती, त्याला पूर्ण आहुती असं म्हणतात, त्या पूर्ण आहुतीच्या आधी एक लिंबू घ्यायचं आहे. ते मध्यावर कापायचं आहे. अर्धा लिंबू बाजूला करायचं, त्या अर्ध्या लिंबूला गुलाल लावायचा आणि उरलेल्या अर्ध्या लिंबूचे 2 भाग करायचे, त्यालाही गुलाल लावायचा. तो बळी झाला, छोट्या पद्धतीचा बळी. जसं आपण पोहळ्याचा मोठ्या हवनात बळी देत असतो तसा तो छोटा बळी झाला. अर्ध लिंबू जे आहे आईच्या समोर ठेवून द्यायचं आहे आणि छोटं जे लिंबू आहे ते बाहेर चौरस्त्याला जाऊन टाकून द्यायचं आहे. तदनंतर मग ओटीचं सामान, नारळ, त्यावर तुपाचे धार आणि सगळ्यांनी एकमेकाच्या हाताला हात लावून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा पूर्ण आहुती देऊन टाकायचे आहे. तदनंतर जर भैरव आणि महारुद्र किंवा महाशिवाची जर तुम्ही जप केलेला असेल, अनुष्ठान केलेलं असेल तर एक उपर्ण घ्यायचं आहे आणि त्या उपरणावर अक्षदा ठेवायच्या आहे आणि तदनंतर त्या उपर्ण आणि छोटंसं लिंबू किंवा नारळ जे असेल ते या हवनामध्ये ओम नमः शिवाय नमः स्वाहा, ओंकार भैरवाय नमः स्वाहा म्हणून तेही पूर्ण आहुतीत टाकून द्यायचं आहे. हे सगळं झाल्यावर तदनंतर एका विड्याच्या पानावर पेढा, दुसऱ्या विड्याच्या पानावर 2 लवंग, तिसऱ्या विड्याच्या पानावर 2 इलायची असं करून गोप्रसाद, डाळिंब भेटलं तर डाळिंबाचे दाणे आणि हे त्याच्यामध्ये, कारण आईसाहेबाला डाळिंब फार प्रिय आहे म्हणून ते ठेवून गोप्रसाद देऊन त्याच्यावर स्वाहाकार करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा हवन करायचा आहे. तदनंतर आईसाहेबांची आरती करायची आहे, प्रसाद वाटायचा आहे. आरती झाल्यावर महिला असतील तर त्यांनी त्याच्यातलं थोडंसं जो भस्म आहे तो आपल्या मंगळसूत्राला लावायचा आहे, कपाळी लावायचा आहे, आपल्या डाव्या कुशीला लावायचा आहे आणि पुरुषांनी तो कपाळी लावायचा, कंठाला लावायचा आणि बेंबीला भस्म लावायचा आहे. अशा प्रकारे हा हवनाचा छोट्या प्रमाणातला विधी आहे. मोठ्या प्रमाणातला विधी जेव्हा तुम्ही समोर हवनाला याल तेव्हा मी समजून सांगेन. पण आता तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही, कोणाला विचारायची गरज येऊ नये किंवा तुम्ही आडून राहू नये याच्याकरता हा छोटा खानी व्हिडिओ बनवत आहे. तर कृपया सांगितलेलं व्हिडिओमधलं पूर्ण एका पेपरवर, एका पानावर उतरवून घ्या आणि त्या पद्धतीने आहुत्या द्या आणि व्यवस्थित हवन विधी पूर्ण करा. कारण आणि हवन स्वाहा म्हणत असताना एका आवाजात, एका स्वरात मोठ्याने तो उच्चारण झाला पाहिजे, म्हणजे समोरची शक्ती खुश होते आणि तो आपला भोगप्रसाद ग्रहण करत असते. तर मला तर वाटतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की हवन कसा करायचा आहे. काही अडचण असली तर कृपया मला मेसेज टाका, कारण आता 17 जणांच्या 17 प्रश्नाला उत्तर द्यायला मला तेवढा वेळ राहत नाही. त्याच्यामुळे मेसेज टाका. मला तरी वाटतं काही अडचण येणार नाही. पण जे प्रश्न ऐकून परत तेच विचारत असाल तर तसं कृपया करू नका. वाटलंच तर व्हिडिओ 1 वेळेस नाही 10 वेळेस ऐका, कारण याच्यात अडचण येण्यासारखं मी काही सांगितलेलं नाही. सगळं अडचण सुटण्यासारखंच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कृपया कमेंट करताना विचारपूर्वक करा, कारण जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तोच प्रश्न परत विचारणं असं काही करू नका. रामकृष्ण हरी. ओंकार.